माझ्या एज ग्रुपच्या बायका म्हटलं तर आता बाहेर काम करणे आणि हे करणे इट इज व्हेरी कॉमन, बरोबर जे आमच्या आधीच्या जनरेशन मध्ये नव्हतं. कमी होते. पण आमच्या एज ग्रुपच्या याच्यामध्ये इट इज व्हेरी कॉमन. सो या सगळ्याच स्ट्रेस शेवटी शरीरावर, येणारच. मनावर कुठे ना कुठेतरी होणारच आहे. आणि नुसतं बाह्य सौंदर्यावरती जास्त लक्ष देण्यापेक्षा इंटरनल हेल्थ, म्हणजे तुम्ही किती रेग्युलरली हेल्थ चेकअप करता, तुम्ही किती रेग्युलरली स्वतःचे इन्व्हेस्टिगेशन करता, तुम्हाला त्रास झाल्यानंतर तुम्ही किती वेळाने डॉक्टरांकडे जाता, हे प्रश्न पण स्वतःला विचारणं गरजेचं. आवश्यक आहे. कारण तुम्ही हेल्दी राहिलात तर तुमची फॅमिली हेल्दी राहणार. बिलकुल. तुम्ही जर मेंटली साऊंड राहिलात, तुम्ही स्वतः समाधानी असाल तर तुमची फॅमिली आनंदी राहणार. Absolutely. तुम्ही आनंदी असाल तर फॅमिली. सो तुम्ही बॅकबोन आहे फॅमिलीचा. बरोबर. सो आधी तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या, मग ऑटोमॅटिकली मग ऑटोमॅटिकली तुम्ही सगळीकडे लक्ष देऊ प्लेन शकता. मध्ये सांगतात ना, प्लेन मध्ये जाताना पहिला मास्क स्वतःला बघा आणि नंतर मग बाजूला. Perfect. किंवा कोविड मध्ये पण असंच म्हणत होते, स्वतःकडे लक्ष द्या नंतर. म्हणजे तुम्ही ठीक असाल तर दुसऱ्याकडे. तुम्ही दुसऱ्यांना सो नाईस. आता एक महत्वाचा जो प्रश्न मला असं वाटतं अच्छा या पॉडकास्ट असेल असे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत. पिरियड्स इरेग्युलर होण्याचे रिझन्स काय असतात? ओके. पिरियड साधारण सुरू होतात 12व्या-13व्या वर्षी. त्याच्यानंतर ते असतात मेनोपॉज पर्यंत, म्हणजे 45 टू 50 असं आपण याला रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप म्हणतो. तर त्याचे रिझन्स सुरुवातीच्या काळात वेगळे असतात. म्हणजे जेव्हा पाळी यायला सुरुवात होते त्यावेळेला 1-2 वर्ष इट टेक्स टाइम टू सेटल डाऊन. ओके. 1-2 वर्ष खूप काही त्याच्यासाठी करायची गरज नसते. पण त्याच्यानंतर पण इरेग्युलर असेल, इरेग्युलर पण 2-3 प्रकारचे असतात. एक तर लेट येणे,